तासगाव येथील जुना सातारा रस्त्यावरील एरळा नदीच्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे। सोमवारी दुपारच्या सुमारास तासगावहून पलूसकडे दुचाकीवरून निघालेले दोघे वयोवृद्ध जोडपे एरळा नदीचा पूल ओलांडत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेले असल्याची चर्चा तासगावात सुरू आहे। अशी माहिती मिळताच एनडीआरएफची टीम दाखल झाली आणि शोध सुरू केलाय। रात्री उशिरापर्यंत हे दोघे वयोवृद्ध हाती लागले नाहीत। एरळा नदीच्या पुलावरून दोघे वयोवृद्ध दुचाकीवरून जात असताना दुचाकीसह वाहून गेल्याचे समजताच त्या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली। याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि एनडीआरएफची टीम मागवली आणि त्या दोघा वयोवृद्धांचा शोध सुरू केला। मात्र उशिरापर्यंत दुचाकी अथवा ते दोघे वयोवृद्ध हाती लागले नाहीत। शिवाय हे दोघे वयोवृद्ध कोण होते हे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नाही। दरम्यान गेल्या 4 दिवसांपासून एरळा नदीच्या पुलावरून पाणी वाहते। सतर्कता म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता हुद्दार यांनी हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असल्याचा फलक लावलाय। मात्र अनेक जण या फलकाकडे दुर्लक्ष करत पूल ओलांडत जीवघेणा प्रवास करत आहेत।